इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजांवर फायरिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डकडून भारताच्या 2 जहाजांवर शनिवारी फायरिंग करण्यात आली। युद्ध सुरू झाल्यापासून अशी घटना कधीच घडली नव्हती। नक्की काय घडलंय सविस्तर सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। कच्च्या तेलाने भरलेली भारताची 2 जहाजे, ज्यात सनमार हेराल्ड या सुपर टँकरचा समावेश होता, ती ओमानपासून 20 नॉटिकल मैलांवर असताना हा हल्ला झाला। आश्चर्याची बाब म्हणजे शुक्रवारीच इराणने हा मार्ग सुरू करण्याची घोषणा केली होती, पण अमेरिकेनं आपलं ब्लॉकेड हटवण्यास नकार दिल्यानं इराणनं पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला। जहाजाच्या कॅप्टनचा एक इमर्जन्सी संदेशही समोर आला आहे। तुमच्याच यादीत आमचं नाव असूनही तुम्ही आमच्यावर गोळीबार का करत आहात, असा सवाल कॅप्टननं विचारला आणि जहाजे माघारी वळवली। या जहाजांमध्ये तब्बल 20 लाख बॅरल तेल होतं। या घटनेमुळे आता जागतिक ऊर्जा संकट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भारतासाठी हा मोठा चिंतेचा विषय ठरत असून स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये युद्धजन्य तणाव वाढला आहे। या प्रकरणावर तुमचं मत काय आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।